दिवाळीनिमित्त सांगलीची बाजारपेठ फुलली, मात्र फुलांचे दर कोसळले। सांगलीची बाजारपेठ फुलून गेलेली आहे। खरेदीसाठी नागरिकांची बाजारात झुंबड उडत आहे। दुसऱ्या बाजूला लक्ष्मीपूजन निमित्ताने बाजारात झेंडू फुलांची खरेदी मोठी आवक झालेली आहे, मात्र फुलांचे दर गडगडले आहे। 100 रुपये किलो असणारे फुलांचे दर आता 40 ते 50 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत। मोठ्या प्रमाणात फुलांची झालेली आवक आणि ढगाळ वातावरण यामुळे दर गडगडल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फुलांना चांगला दर मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, मात्र दर कोसळल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागतो आहे। काय झालेलं आहे, मालाचा फुल आवक असल्यामुळे सकाळी इकले 60-70 रुपये, नंतर आवक वाढली आणि आता पावसाचं वातावरण ढगाळ झालेलं आहे। त्यामुळे आता सर्वसाधारण 40 रुपये 50 रुपये बाजार विक्री चालू आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचंही नुकसान झालेलं आहे। कारण शेतकऱ्यापाशी घेताना व्यापाऱ्यांनी, किरकोळ व्यापाऱ्यांनी 40, 45, 50 रुपये जागेवर फडात खरेदी केलेली आहे, पण वातावरणामुळे आता 50 रुपये 40 रुपये निघाल्यात, त्यामुळे थोडंफार व्यापाऱ्यांचं बी नुकसान झालेलं आहे। काल होता 60, 70, 80, 100 रुपयेपर्यंत केला आहे। परत वातावरणामुळं नंतर बाजार आवक बी वाढली मार्केटला, त्यामुळे बाजार आता 40-50 रुपये सध्या चालू आहे आणि संध्यापर्यंत काय मला वाटत नाही आता 30 रुपये 20 रुपये पण बाजार होईल, कारण आवक भरपूर आहे। दरवर्षी 5 टन माल असतो। दरवर्षी माझा 5 टन माल असतोय। मी बापू महादेव डोंबाळे, ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली।